सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षी श्री ग्रामदैवत कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रेच्या निमित्ताने आजचा हा पहिला दिवस। आज या ठिकाणी सकाळी साधारणतः 11:30 वाजता या ठिकाणी पालखीसह देवाचं या ठिकाणी देवळामध्ये आगमन झालेलं आहे। तर उद्यापासून जे कार्यक्रम होणार आहेत ते 5 दिवस जनावरांचा बाजार या ठिकाणी भरलेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या मल्लांच्या कुस्त्या होणार आहेत। उद्या 2 तारखेला या ठिकाणी गावातील सदर बाशिंग आणि सर्व पालखी जगद्गुरूंच्या उपस्थितीमध्ये मिरवणूक संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत या ठिकाणी संपन्न होणार आहे। संध्याकाळी 8 वाजता या ठिकाणी श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन आणि भ्रमरांबिका मातेचं कल्याण महोत्सव या ठिकाणी होणार आहे। तदनंतर दुसऱ्या दिवशी भव्य अशा जंगी मल्लांच्या कुस्त्या या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी संध्याकाळी रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये कन्नड ऑर्केस्ट्रा या ठिकाणी होणार आहे आणि डोळ्यावरच्या गाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे दुपारी 1 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। तरी या पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव असतील, भाविक भक्तांना कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रेच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो, आपण या ठिकाणी 5 दिवस चालणाऱ्या या जनावरांच्या बाजार आणि प्रदर्शनामध्ये आपली सर्व जनावरे केवळ शेतकऱ्यांचं हित जोपासण्यासाठी या यात्रा कमिटीच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला। गेल्या 5 वर्षापासून हा यात्रा भरते आणि या पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव असतील, भाविक भक्तांनी या ठिकाणी 5 दिवस जेवणाची व्यवस्था, पिण्याची पाण्याची व्यवस्था यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलेले आहे। तरी सर्वांनी या यात्रेचा लाभ घ्यावा अशी मी यात्रा कमिटीच्या वतीनं सर्व भक्तांना नम्रतेची विनंती करतो। आणि यात्रा कमिटी पार पाडण्यासाठी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक असतील, या ठिकाणी सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने सर्व समाजातील प्रत्येक घटक या यात्रेमध्ये सहभागी होत असतो। मी न तो जात नाही, हा जात नाही, परंतु सर्व या देवावर श्रद्धा असणारे प्रत्येक समाजातील कार्यकर्ता या ठिकाणी तन मनाने धनाने राबतो। त्या सर्वांचं मी यात्रा कमिटीच्या वतीनं आभार व्यक्त करतो। अशीच यात्रा कमिटीला आपलं सहकार्य लाभावं अशी मी यात्रा कमिटीच्या वतीनं नम्रतेची विनंती करतो।